सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने रोड रोमियोंविरोधात विशेष मोहीम राबवत विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई केली। या मोहिमेत एकूण 42 दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून 33,900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करून कुपवाड रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर उद्यान तसेच शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय परिसरात नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली। संशयित वाहनांवर यापुढेही सातत्याने अशीच धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। तसेच नागरिकांनी संशयास्पद वाहने अथवा व्यक्तींबाबतची माहिती तात्काळ डायल 112 वर देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे।